काय आपलं सरकार सुद्धा एवढं हुशार आहे. आपल्या वयाला 60 वर्ष का पूर्ण झाली, आपल्याला काय करतंय, काय करतंय, रिटायर करतंय. का रिटायर करतंय आपल्याला? तुम्ही आता काम करण्याच्या हे तुम्ही मनापुरतं काय असेल ते राहिला नाहीत म्हणून सरकार तर एवढं शान आहे, आपल्याला रिटायर करतंय. मग आमचा पांडुरंग एवढा भोळा आहे होय, तुम्हाला 60 नंतर पुन्हा पास करायला शक्य आहे का? छे छे, म्हातारपणामध्ये ज्ञान मिळणं अत्यंत कठीण आहे. आणि अशी रिटायर माणसं घरामध्ये का आली, रिटायर माणसं की म्हातारं घरात लक्ष घालते. आणि म्हाताऱ्यानं घरातल्या व्यवहारात काय लक्ष घातलं की म्हाताऱ्याचं पोराला पटत नाही आणि पोराचं म्हाताऱ्याला पटत नाही. दोघांची मतं एकमेकाला जुळत नाहीत आणि त्यामुळे सारखी भांड्याला भांडी अशी लागतात नाही का, आवाज होऊ लागतो. आणि एक दिवशी म्हातारं म्हणतं, बाबा आपल्या गावच्या लोकांनी एवढी मोठी धर्मशाळा बांधली पंढरपूरला, बरं मग जा ना चातुर्मास तिकडं. कोण म्हणतंय? पोरग म्हणतंय. आता पोरच म्हणतंय म्हणणार बापाचा नाही इलाज झाला. त्याला वाटलं आळंदीतनं पंढरपुराच्या दिंड्या निघाल्यात, चला आपण एका दिंडीमध्ये जाऊ. दिंडीत आला. दिंडीत जोपर्यंत आहे तोपर्यंत कशाची कमी आहे का हो? सकाळचा चहा नाश्ता वेळेवर आहे, दुपारचं जेवण वेळेवर आहे, संध्याकाळचं जेवण वेळेवर आहे. एका दिवस काकडा उशिरा लागेल, कीर्तन उशिरा सुरू होईल, पण जेवणाच्या टायमामध्ये फरक आहे का? अजिबात नाही. पंढरपुरात जोपर्यंत दिंडी आहे तोपर्यंत त्या म्हाताऱ्याला आनंद वाटला. काला झाला, दिंड्या माघार निघाल्या. म्हातारा म्हणला, महाराज मी इथंच राहतो, म्हणला चातुर्मास मला करायचा आहे. महाराजांना आनंद वाटला. किल्ल्या दिला धर्मशाळा, घे बाबा आणि राहायचं. म्हातारं राहिलं. सकाळी उठलं. उठल्याबरोबर म्हाताऱ्याला चहा लागायचा. आता दिंडीच नाही तर चहा कुठला मिळेल? चहा मिळेल काय? छे छे, नाश्ता नाही. मग मात्र म्हातारं गडबडलं, आता कसं व्हायचं? पटकन काठी घेतली आपली, काठी टेकत 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 म्हातारं गावामध्ये आलं. गावात विचारलं, अहो इथं कुठं सप्ताह आहे का? सप्ताह आहे का म्हटल्याबरोबर गावातल्या पंढरपुरातील लोकांनी सांगितलं, जा नामदेवाच्या मंदिरात. आषाढातला पहिला सप्ताह आमच्या नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये असतो. चातुर्मासाची सुरुवात महिनाभर सप्ताह असते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात. सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, कीर्तन, भजन, प्रवचन, पारायण अगदी रेलचेल असते. जा म्हणजे लोक. जा म्हटल्याबरोबर म्हातार नेमकं आमच्या वाड्यात यायला आणि समोर माझी गाठ पडायला गाठ पडली. म्हातार माझ्या समोरच काठी टेकत 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 असं आलं. मी त्या आजोबाची अवस्था बघितली. काठी अशी लक 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 हालायची. खोबऱ्याची वाटी, झाले असे मुख, गळत असे नाक श्लेष्मपुरी. खोबऱ्याच्या वाटीसारखं तोंड झालेलं, नाकातल्या गंगा जमना थांबनात, डोळ्यातली चिपडं निघणार बुवा. अशा अवस्थेत हातातली लटलट लटलट हलणारी काठी. मी आजोबाला म्हणलं, आजोबा अहो इकडं कुणकड. आजोबा म्हणलं, महाराज मला सप्त्याला ठेवा म्हणला. हा सप्त्याला? आणि तुमचं काय काम आहे? तुम्ही लवकर घरी जावा. नाही नाही सप्त्याला ठेवा. मी विचार केला, एखादा नमुना असला पाहिजे म्हणलं आपल्याकडे. ठेवलं म्हाताऱ्याला. कर्म धर्म संयोगानं म्हाताऱ्याला पारा मिळाला हरिपाठाचा. वारकऱ्याने हरिपाठ म्हणावा. आता हे ना आयुष्यात हरिपाठ कधी केला नाही, नुसती माळच घातली होती. आणि हरिपाठ करण्याचा प्रसंग आल्यानंतर म्हाताऱ्याने गळ्यामध्ये विणा घेतलाय. वारकऱ्याने म्हणावं, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि ह्याला नीट ऐकायला न आल्यामुळं म्हातारं म्हणतंय, तवा विठ्ठल बरवा. हा तवा? अरे तवाही बरवा आहे, आताही बरवा आहे. हे म्हणते तवा विठ्ठल बरवा. मला असू द्या, अजून थोडा हरिपाठ पुढे जाऊ द्या. अजून हरिपाठ थोडा पुढे गेला. अजून हरिपाठ पुढे गेल्यानंतर वारकऱ्याने म्हणावं, सत्वर उच्चार. पुढं काय? प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. असंच म्हणता ना? सत्वर उच्चार, प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. ह्या म्हातारा ऐकायला नीट न आल्यामुळं म्हातारं म्हणू लागलं, सत्वर चावला प्रल्हाद बोंबला मला. एवढंच नाही, पुढं उद्धवा लाधला. हे म्हणते उद्धवा लाद घातला म्हणते. लगा लाद घातलाय का? मला असू द्या, अजून थोडा हरिपाठ पुढे जाऊ द्या. अजून हरिपाठ पुढे गेला. वारकऱ्याने म्हणावं, जात वित गोत, कुळ शिळ मात. पुढं काय हो? काय पुढं?
बघा मी न सांगताच लोकांना माहित झालं. जात वित गोत कुळ शिळ मात भजे काय लोक म्हणतात भजे खाय. आला का भजे खाय वय रे भजे का हे म्हणतं भजे खा. आला का भजे खाण्यात आयुष्य गेलं कधी परमार्थ आपल्याला कळायचा. भजे का म्हणलं जाऊ द्या लोक म्हणतात भजे खाय. आला का भजे खाय वय रे भजे का हे म्हणतं भजे खा. आला का भजे खाण्यात आयुष्य गेलं कधी परमार्थ आपल्याला कळायचा. भजे का म्हणलं जाऊ द्या अरेपाट ना काही ना कमीत कमी ज्ञानोबाराची आरती तरी आपल्याला नीट पाठ पाहिजे की नाही. रोज आपण काय म्हणतो ज्ञानोबारांची आरती म्हणतो. वारकऱ्याने म्हणावं लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. वारकऱ्यांनी काय म्हणावं अवतार पांडुरंग. आणि म्हाताऱ्याला नीट ऐकायला न आल्यामुळं म्हातारा म्हणते अवतावर पांडुरंग. का अवतावर पांडुरंग आहे रे अवतार पांडुरंग ही म्हणते अवतावर पांडुरंग. अजून नाही अजून लोकांना समजत नाही आरती ज्ञान राजा आहे. आणि आपली येडी माणसं काय म्हणतात आरती गिन्यान राजा म्हणतात नाही काय. अजून लोकांना समजा ना म्हणजे काय नक्की त्याचे शब्द आहेत हे आपल्याला कळवत ना. अशा अवस्था म्हातारपणामध्ये हरिपाठ पाठ होता होता मारामार होती आणि देवाचं ज्ञान कधी प्राप्त होणं ज्ञान प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. मगाशीच आपण ओवी पाहिली जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी स्वर्गाच्या अडवंगी उमरडोनी. ज्ञान सहज प्राप्त नाही तर ते प्राप्त करून घेण्याकरता आयुष्य भरपूर पाहिजे. जरी आयुष्य कमी मिळालं असलं तरी एखाद्या ज्ञानाची प्राप्ती करून घेतली तर त्या ज्ञानाचा काय होते अहंकार होते. आणि ज्ञानाचा अहंकार का झाला की परमात्मा अहंकारी पुरुषापाशी थांबत नाही. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात केळवर राखोनी अभिमान जरी मजरी गता अनन्य शरण तरी माझी प्राप्ती नवेदान अभिमान विघ्न प्राप्तीची. अभिमानामुळे विघ्न वाढवल पण माझी प्राप्ती होणं अत्यंत कठीण आहे. किंवा तुकोबरा तर स्पष्ट सांगतात की जिथं अहंकार आहे जिथं अभिमान आहे तिथं परमात्मा क्षणभर थांबत नाही. भाड्या भोळ्या भक्तापाशी परमात्मा आहे. तुकोबरा स्पष्ट सांगतात तुका म्हणे आसे शहानिया दोरी तुका म्हणे आसे शहानिया दोरी दूरी तुका म्हणे आसे शहानिया दूरी तुका म्हणे आसे शहानिया दूरी तुका म्हणे आसे शहानिया दूरी ओ बडिया दासा हका मारी जीवानी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी तुझे वर्णी गुण नाम तुका म्हणे आसे शहानिया दूरी तुका म्हणे आसे शहानिया दूरी तुका म्हणे आसे शहानिया दूरी ओ बडिया दास हका मारी हका मारी ओ बडिया
या दासा हाका मारी. तुकोबराय म्हणतात शहाणे, शहाणे म्हणजे आडनावाचे नाही बरं, शहाणे म्हणजे अहंकारी. अहंकारापासून परमात्मा दूर निघून जातो. मला सांगा, अहंकारानं परमात्मा जर प्राप्त होत नसेल तर ज्ञान मार्गाने जात असताना ज्ञानीच पुरुषाला पहिल्यांदा अहंकार होतो. नवल अहंकाराची गोटी, विशेषे नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानोबराय म्हणतात अरे अहंकार सामान्य लोकांना कसा होईल? अहंकार कोणाला होते? ज्ञानी पुरुषाला होते. ज्ञानाला वाटतं इथं एवढ्या लोकांमध्ये मदवोनी ज्ञानी कोण आहे, माझ्यासारखा शहाणा कोण आहे, नाही का? त्याला अहंकाराची बाधा होते. अहंकार का झाला की परमात्मा त्याच्यापासून दूर निघून जातो. तिथं क्षणभर थांबताना आपल्याला पाहायला मिळत नाही. नामा म्हणे जेथे असे अभिमान, तेथे नारायण नाही नाही. किंवा तुकोबराय सांगतात त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे. दौडावे म्हणजे पळवून लावा, दौडून लावा. कणाला? अहंकाराला. अहंकार हा परमार्थामध्ये चांगला नाहीये. आणि ज्ञानी पुरुषाला अहंकाराची बाधा झाल्याशिवाय राहत नाही.